पुण्यातल्या स्वारगेट एसटी स्टँडमधून पुणे सातारा पुणे ही बस पळवून नेऊन एसटीच्याच एका ड्रायव्हरनं आज सकाळी धुमाकूळ घातला। संतोष माने असं या ड्रायव्हरचं नाव आहे आणि तो स्वारगेट डेपोचाच कर्मचारी आहे। कालच तो गाणगापूर ते पुणे अशी ड्युटी करून परतला होता। सोलापूरच्या दिशेनं रॉंग साईडनं त्यानं अंधाधुंद गाडी दामटत अनेकांना जखमी केलं। त्याला मार्शलनी आता ताब्यात घेतलंय। तब्बल 1 तासाच्या पाठलागानंतर त्याला ताब्यात घेण्यात यश आलंय। या दरम्यान त्यानं 25 वाहनांना धडक दिली आहे। अनेक पादचाऱ्यांना आणि वाहनांना त्यानं उडवलं। त्याला निलायम टॉकीज जवळ ताब्यात घेतलंय। विद्यार्थ्यांनी पाठलाग करून त्याला पकडलं। दरम्यान पोलिसांनीही त्याचा पाठलाग करून फायरिंग करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला। अखेर शरीफ इब्राहिम कुट्टी आणि देवेंद्र डोंगरे या कॉलेज विद्यार्थ्यांनी धाडसानं त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। रोज सकाळी 7 वाजता आम्ही क्रिकेट खेळायला जातो। तर आमच्या क्रिकेट खेळताना बस समोरून आली, फास्ट आली। त्या बसच्या खाली एक टू व्हीलर अडकलेली होती। तर अडकल्यामुळे आम्हाला आवाज आल्यामुळे तर आम्ही त्या बसच्या मागे पळत गेलो। त्यांनी सोलापूर रोड पुलगेटच्या चौकातून नो एंट्रीमध्ये गाडी घुसवली आणि समोरून एक लेडीज येत होती। त्या लेडीजला फास्ट उडवलं आणि त्या लेडीजच्या डोक्यावरून गाडी नेली। ते गाडी नेल्यानंतर पुढे एक चौक लागला, चौकानंतर लेफ्ट मारला बिशप शाळेकडे। तिथनं सँट्रोवाल्याला आणि 2 टू व्हीलरला उडून तो परत पुढे गेला। तिथून उडल्यानंतर त्यांनी 4 राऊंड वानवडी चौकात मारले। तिथून तो राईट टर्न मारून त्यांनी मग वानवडी चौकात गेला। तिथून चौकात येऊन त्यांनी परत टू व्हीलरला स्कोडाला आणि झायलोला उडवलं। तिथून मग शंकरशेठ रोडवरून आला। शंकरशेठ रोडपासून परत टू व्हीलर रिक्षा इंडिका ह्या गाडी उडवून परत ह्या दिशेने गेला। ह्या दिशेतून जाऊन दांडेकर पूल गेला। दांडेकर पूलपासून तिथं 2-3 लोकांना उडवलं। ते जागेवरच मृत्यू झाले। त्यानंतर मग आम्ही निलाम चौकात तिथं गेलो। त्यानंतर 2 गाड्या होत्या। त्या 2 गाड्यामध्ये त्याला दोन गाड्यामध्ये त्याला पास करता आला नाही। तर पास केल्यामुळं त्यांनी गाडी ते स्टॉप केली। स्टॉप केल्यानंतर आम्ही त्याला दरवाजा उघडून त्याला गचंडी पकडून त्याला बाहेर काढलो। त्यानंतर 2-3 पोलीस आले। ते पोलिसांवरून त्याला पकडून नेले।